केंद्र सरकारनं अमेरिका सरकारशी केलेला व्यापारी करार हा भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचा नसून ते अमेरिकेसमोर केलेलं आत्मसमर्पण आहे, असा घणाघाती आरोप भारतीय राष्ट्रीय किसान काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला आहे। या कराराचा निषेध नोंदवत किसान काँग्रेसच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून हा करार रद्द करण्याची मागणी केली आहे। काँग्रेस किसान मोर्चाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटलं आहे की या करारामुळे भारतीय शेती आणि शेतकरी समुदायाला मोठा धोका निर्माण झालाय। करारातील आयात निर्यात शुल्क अत्यंत विषम आहे। भारतीय शेतमालावर 18% कर लावला जात असताना अमेरिकन शेतमालावर मात्र 0% कर आकारला जातोय। ही बाब भारतीय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे। निवेदनात पुढे नमूद केलं आहे की भारतीय शेती ही प्रामुख्याने पारंपरिक आणि अल्पभूधारक स्वरूपाची आहे, जिथे शेतकरी बैल, मनुष्यबळ आणि ट्रॅक्टरवर अवलंबून असून कर्ज काढून शेती करतो। या उलट अमेरिकेतील शेती ही विस्तीर्ण असून तिथे आधुनिक GPS आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर होतो। अशा परिस्थितीत भारतीय शेतकऱ्यांची अमेरिकन शेतकऱ्यांची स्पर्धा लावणं म्हणजे जमिनीवरून चालणाऱ्याची विमानाशी स्पर्धा लावण्यासारखं आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा मुख्य कणा असलेल्या ऊस, दुग्ध व्यवसाय आणि सोयाबीन क्षेत्रावर या कराराचे गंभीर परिणाम होणार असल्याचं सांगण्यात आले। या उत्पादनांचे उपपदार्थ मोठ्या प्रमाणात आयात झाल्यास स्थानिक बाजारपेठ कोसळेल आणि बेरोजगारी वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी राधानगरी तालुकाध्यक्ष संदीप पाटील, रणजित पाटील कागल, संतोष पवार पन्हाळा, राजाराम निउंगरे, दत्तात्रय चौगुले, मोहन पाटील, रामचंद्र पाटील, राहुल घरात, अमोल कात्रे, रुपेश चौगुले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला हा करार पुनर्विचारात घेण्याची विनंती करण्यात आली आहे।